नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, खूप आनंदाची गोष्ट, RTE 2024-25ची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जाहीर झालेली आहे. शासन परिपत्रक जाहीर झालेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना तसेच शासन निर्णय बघण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर बघूया RTE 2024-25चा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जाहीरबाबत शासन निर्णय. तर बघा, RTE अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशांच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या सुरुवातीला जाहीर केल्या होत्या. त्यात प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत या स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मुलांना 25% राखीव जागांवर प्रवेश मिळेल असे स्पष्ट करण्यात आले होते. तर शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशांची प्रक्रिया अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केलेली आहे. बालकाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशांसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून म्हणजेच दिनांक 16 पासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेली आहे. दरवर्षी राज्यातील लाखो पालक RTE अंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात, परंतु यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल त्यामुळे पालक हवालदिल झाले होते. अखेर शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 25% राखीव जागांवरील प्रवेशांकरिता पालकांना मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पालकांना 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर बघावी. तर हे बघा, शासनचं परिपत्रक, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय. इथं बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक यांना, शिक्षण अधिकारी यांना आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, प्रशासन अधिकारी यांना हे लेटर पाठवलेलं आहे. तर याच्यामध्ये विषय बघा काय आहे. विषय आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत. तर इथं बघा, दिनांक 16/4/2024 ते 30/4/2024 या कालावधीमध्ये बालकांना प्रवेशांकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तर इथं पालकांनी लक्षात ठेवावी, तारीख 16/4/2024 ते 30/4/2024 म्हणजे 16 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदतवाढ दिलेली आहे. तरी याबाबत सर्व व्यवस्थापकीय मोफत प्रसिद्धी देण्यात यावी, अशी सर्वांनी दखल घेण्यात यावी. तर इथं बघा, शासनाचं परिपत्रक आलेलं आहे, तर सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि जे RTEचा लाभ घेतात, जे RTEमध्ये बसतात, त्यांनी आपल्या मुलांचं 16/4/2024 ते 30/4/2024 या दरम्यानच फॉर्म भरावा. तर बघा, अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही जाहीर झालेली आहे. सर्वांनी यांची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. अशाच आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलवर योजनाविषयक शासन निर्णय, शासन GR तसेच महाराष्ट्रातील चालू घडामोडी, बातम्या, माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.